अजितदादांच्या सोबतचा तुमचा पहिला संबंध कधी आला? काम करणारा माणूस होता. सकाळी 5 वाजल्यापासून त्या माणसाची सुरुवात व्हायची. काय असेल तर दादा जातीने फोन करायचे, काय बोललं ना मला अडचण आहे, तर दादा जातीने फोन करायचे काय असेल तर. आमची आज प्रामाणिक इच्छा आहे, दादांची शेवटची ती इच्छा आहे ना, खरंय खरंय. एकत्र व्हायची ती झाली पाहिजे. तेच जर एकत्र होऊन लढले असते तर आज चित्र वेगळं असतं. किमान आमचे दोन्ही एकत्र असते तर आमचे 10-15 नगरसेवक 100% असते. नमस्कार मंडळी, मी निखिल चव्हाण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो निखिल चव्हाण ओरिजिनल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे सेक्रेटरी आणि वरळीचं एक तरुण नेतृत्व आयुष्यमान राजा भोसलेजी. नमस्कार दादा. आपण म्हणजे मी कॉलेजला असल्यापासून तुम्हाला बघतोय आणि आमच्या कॉलेजच्या काळापासून ते आतापर्यंत वरळीमध्ये ज्या काही ऐतिहासिक आपण निवडणुका म्हणू अशा झाल्या, त्यापैकी तुमच्या निवडणुकीबद्दल एक आजही तरुणांच्या मनामध्ये आणि त्यावेळेस तुमच्या बरोबर ज्यांनी काम केलं यांच्या बरोबर किंवा त्या लोकांच्या मनामध्ये तो आजही कुतूहलाचा विषय आहे. एका महापौर असलेल्या व्यक्तीला आपण त्यावेळेस एक टफ फाईट दिली होती आणि कसा होता तो एकूण प्रसंग, काय होता? ॲक्च्युली बघायला गेलात तर माझा राजकीय प्रवास हा कॉलेज जीवनापासूनच सुरू झालेला होता. 1992 साली मी भारतीय विद्यार्थी सेनेतून कॉलेजवर युआर म्हणून निवडून आलो होतो आणि तेव्हापासून माझा राजकीय प्रवास हा तिथून चालू झालेला होता. त्यावेळी मी कॉलेजच्या जीवनातल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये काम करत होतो. मुलांचे काही प्रश्न असतील ते युनिव्हर्सिटीला मांडायचे, कॉलेजच्या प्रिन्सिपलकडे मांडायचे, काही असतील विद्यार्थ्यांच्या जे काही प्रॉब्लेम्स असतील ते माझ्या माध्यमातून किंवा संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रामाणिकपणे सोडवण्याचा त्यावेळी प्रयत्न केला. त्यानंतर साधारण मी 1993 साली कॉलेजमधून पासआउट झालो आणि मग एक 2-3 वर्ष आम्ही काम करत होतो नंतरचा. आणि 97 साली महानगरपालिकेची एक निवडणूक लागली. त्यावेळेस ॲक्च्युअल माझे मित्र विलास नलावडे हे इच्छुक होते आणि ते माझे जवळचे मित्र असल्यामुळे त्याने मला विचारणा केली होती त्यावेळेस की बाबा माझ्या इच्छा उभं राहायची, तर मी राहू का, तुम्ही मला मदत कराल का? आम्ही म्हटलं ठीक आहे, तुला आम्ही मदत करू जी काय करायची असेल ती. असं करून ते पण नंतर त्यांनी आपला निर्णय मागे फिरवला. कदाचित त्यांच्यावर बर्डन आलं असेल, प्रेशर किंवा आलं काय असेल आलं असेल तर त्यावेळेस. त्यांनी तो निर्णय मागे घेतला. आणि त्यामुळे सगळ्या मित्रपरिवारांनी मला आता सांगितलं की आता तुला लढायचं आहे. विलासने मागे घेतले, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आणि त्यावेळेस माझ्याबरोबर कॅम्पातले दादा चव्हाण होते, माझे मित्र दिवंगत नाना वराडकर होते, माझ्या इमारतीमधील राहणारे दिवंगत गुलाबराव कदम, की त्यावेळेस एक सामाजिक जीवनातलं मोठं प्रस्थ होतं ते. त्यांचे भाऊ राता कदम हे त्यावेळेचे महापौर होते. त्याच्यानंतर बरेचसे मित्र, बबन कदम होते, घाग होते आमचे, प्रमोद घाग. त्यानंतर ह्या लोकांनी हे शासकीय नोकरीत असताना पण काही लोकांनी त्यांच्या नोकरीचा विचार न करता त्यावेळेस 1997च्या निवडणुकीमध्ये अगदी त्याने माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं. आम्हाला निवडणुकीचा त्यावेळी एवढा अनुभव नव्हता. समोर नंदू साटम होते माझे महापौर आणि त्यावेळेचं एक मोठं प्रस्थ होतं शिवसेनेचं ते. पण आम्हाला अनुभव नसल्यामुळे त्या लढाईत आम्हाला पराजय पत्करावा लागला. पण त्यावेळी लोकांची अशी धारणा होती की त्यांना मिळालेला विजय हा कुठेतरी गैरमार्गाने मिळालेला आहे, आमचा राजा भोसलेच निवडून आलेला आहे. पण शेवटी विजय तो विजय असतो आणि त्या माध्यमातून नंदू साटम माझ्या वेळेस निवडून आले आणि मग ते माझ्या निवडणुकीनंतर मुंबईचे पहिले मेयर झाले. पण त्यावेळची निवडणुकी अतिशय म्हणजे आम्हाला तेवढा अनुभव नव्हता निवडणुकीचा. आणि पैसे आम्ही कॉलेज जीवनातून बाहेर पडल्यामुळे आमच्याकडे पैशाची नवीनच खूप तरुण कमतरता होती, मुलांचं नोकरी संघटन. नव्हती, म्हणजे काय असं हे नव्हतं तेव्हा आमच्याकडे उत्पन्नाचं साधन. पण मला एक अभिमान आहे की त्यावेळी माझ्या प्रत्येक साथीदारांनी आणि कसं आणखी मला माझ्याबरोबर जे क्रिकेट खेळले होते 10-15 वर्ष वरळीतले कित्येक खेळाडू, त्यांनी बिचाऱ्यांनी माझ्यासाठी प्रामाणिक काम केलं. कुठलाही 1 रुपया न घेता ते रोज सकाळी माझ्याबरोबर प्रचाराला यायचे, रोज संध्याकाळी माझ्याबरोबर प्रचाराला यायचे. त्या तमाम मी क्रिकेट माझ्याबरोबर खेळणाऱ्या क्रिकेटरांचं, तसेच ज्यांनी मला त्या निवडणुकीमध्ये अगदी प्रामाणिकतेने साथ दिली, त्या सर्वांचे आजही मी ऋणी आहोत. की ती जी निवडणूक झाली त्यात त्यांनी जी मला साथ दिली, ते जे मला नाव मिळालं,
ते आज पण ते निवडणुकीची आठवण काढली तर त्यांचं माणसांमध्ये श्रेय- आजही ते आहे. त्याचं श्रेय आहे माझ्या मित्रांना आणि जे माझे साथीदार होते क्रिकेटमधले किंवा माझे जे जिवलग मित्र होते कॉलेजमधले, ह्या सर्वांना त्याचं श्रेय जातं. माझी पर्सनल ओळख होती, हं. पण त्यांनी जे काम केलं, एक रुपया सगळ्या न मित्रांनी घेता, मिळूनच ते सहकार्य सगळं उभं केलं. केलं तुम्ही. आम्हाला निवडणुकीचा अनुभव नव्हता, निवडणूक कशा पद्धतीने लढली जाते हे माहीत नसताना सुद्धा आम्ही एका तगड्या उमेदवाराच्या समोर अतिशय चांगली मतं घेतली. आणि माझ्या मते माझ्या चुकीने क्षमा मागतो मी तुमची. आमचे दादा, ज्यांना आम्ही दादा बोलायचो, आनंद निकाळजे, ते माझे राजकीय जीवनातले खरे गुरुवारी आहेत. आम्हाला काही माहीत नव्हतं. त्यांनी पॅम्पलेट बनवण्यापासून ते राजा अशा प्रकारे निवडणूक लढवायची. आमच्या भिडेबाई होत्या. आनंद निकाळजेंनी तर मला निवडणुकीमध्ये ते बिचाऱ्यांनी कुठलाही दादांसोबत मी काम केलंय. हा दादांसोबत मी काम आनंद केलेलं आहे. निकाळजे दादांनी मला मुलगा समजून माझं प्रामाणिकपणे आणि माझं आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये मी त्यांना माझा गुरु मानतो. की माझी सुरुवात ही राजकीय जीवनातली, ठीक आहे, मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी एका पक्षात होतो, पण नंतरची जी सुरुवात झाली फोर्स लो मध्ये मी ज्यावेळी आलो ते दादांच्या मार्गदर्शनाखाली आलो. त्यांनी मला अतिशय प्रामाणिक त्यावेळेस मार्गदर्शन केलं. म्हणजे कुठे आम्ही चुकत असेल तर अगदी प्रेमाने आम्हाला दाखवलं आणि त्यामुळे त्या निवडणुकीमध्ये आम्ही अतिशय चांगली मतं घेतली. त्याचं सगळं श्रेय आणि मार्गदर्शन हे दादांचं होतं. बाकी मित्रांची तर साथ होतीच, नो डाऊट, पण ज्या टेक्निकली गोष्टी होत्या त्या दादांनी मला दाखवल्या सगळ्या. त्यामुळे आजही मी त्यांचा ऋणी आहे. खरंच प्रामाणिक. दादांच्या सोबत मी देखील काम केलंय. भारतीय आणि विद्यार्थी निखिलजी, मी सेना तुमचं वाक्य जोडतो, आज पण निवडणूक कधी आली तर त्यांचं नाव आठवल्याशिवाय हे खरंच आहे ना, मला आता- मला त्यांचं नाव आवर्जून आता मुंबई आठवतं महानगरपालिकेच्या की, निवडणुका झाल्या, हा, त्याच्या आधी लोकसभेची निवडणूक होती. त्यांच्या ज्येष्ठ चिरंजीव त्यांनी देखील त्यावेळेस वंचित बहुजन चांगले आहेत आघाडी माझे खूप दोघेही चांगली चांगले मित्र आहेत ते बिचारे. आणि दादांनी कधी बिचाऱ्यांनी, आणि त्यावेळी दादांची बिचाऱ्याची त्यांची त्यावेळी परिस्थिती पण नव्हती एवढी, तरी त्यांनी मला आपल्या म्हणजे खिशात हात घालून जे काय देता येईल ते प्रामाणिकपणे, त्यावेळी त्यांचे 2 रुपये ते आम्हाला आजचे 20,000 रुपये वाटायचे. खरंय. एवढं त्यांनी, पण त्यांचं मोलाचं मार्गदर्शन हे पैशापेक्षा मोठं होतं त्यावेळेस आम्हाला. दादा, भारतीय विद्यार्थी सेना ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे एक वैचारिक विरोधाभास असलेल्या पक्ष संघटनेतून तुम्ही राष्ट्रवादीमध्ये काम करायला सुरुवात केली. काय नक्की प्रेरणा होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, जो पुरोगामी विचारांचा पक्ष म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो, त्या पक्षामध्ये काम करत असताना काय तुमच्या मनामध्ये कोणती नेमकी प्रेरणा होती? बघा, इलेक्शनच्या नंतर मग माझा संपर्क आला विजय कोथुरकरांशी. एक माजी प्रामाणिक नगरसेवक. कार्यकर्ता, प्रामाणिक पदाधिकारी, मला वाटतं मुंबईतले ते पहिले नगरसेवक पहिले असतील. राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस. सॉरी, हा, त्यावेळी काँग्रेसमधून माझ्या नाही, राष्ट्रवादीमधून ते पहिले पहिले नगरसेवक होते आपल्या होते. प्रभागातनं. आपल्या प्रभागातले पहिले नगरसेवक होते. मला वाटतं पहिले नगरसेवक होते ते. आणि त्यावेळी माझा संपर्क विजय भाऊंशी आला. विजय भाऊंचं काम बघितलं, मला आवडलं खूप. कारण मी असं एक पहिला नेता बघितला की जो स्वतः झाडावर चढून बॅनर बांधायचा आणि आम्ही कार्यकर्ते खाली उभं, आम्हाला स्वतःला लाज वाटायची, पण तो माणूस स्वतः झाडावर चढून कोणाची वाट न बघता बॅनर कापडी बॅनर त्यावेळेस असायचे. त्यांना माझा शतशः प्रणाम आहे. आजही खरंच आहे. आपल्यात नाहीत, ते दिवंगत झालेत, पण विजय भाऊंसारखा चिकाटीवाला माणूस मी बघितलेला नाही आज तक. म्हणजे आणि हे आज जे राष्ट्रवादीचे भाऊ नंतर आले, आदरणीय सचिन भाऊ नंतर आलेत, शेवटी वळली एक झाले, पण पूर्वी वळलीमध्ये विजय भाऊंच्याच मार्गदर्शनाखाली जी काही फळी निर्माण झाली होती ती विजय भाऊंमुळेच झाली. नंतर शिवडी वळली विधानसभा झाल्यानंतर सचिन भाऊ इकडे आले आदरणीय, आणि मग त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग आला. पहिलं विजय भाऊंबरोबर काम केलं. मी कॉलेजच्या जीवनापासून तुम्हाला विजय भाऊंना आणि आदरणीय सचिन भाऊंना पण मी पाहिलेलं आहे. तुमच्या सोबत तसा काम करण्याचा सामाजिक पातळीवरती संबंध आला, पण राजकीय पक्ष आपले विचारधारा वेगळी असल्यामुळे आपण कायम एकमेकांच्या समोरच उभे राहिलो आहोत. मला दादा सांगा, आता नुकतंच एक 10 दिवसांपूर्वी आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आपल्यातून अपघाती निधनाने निघून गेलेत. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे पदाधिकारी आहात, नेते आहात. वरळीतलं तुम्ही एक वेळ मुंबई महानगरपालिकेतून एका प्रभागाचे तुम्ही नेतृत्व केलंय. या दरम्यानच्या काळामध्ये दादांच्या सोबत
काय तुमच्या आठवणी आहेत किंवा दादांचा तुमचा पहिला संबंध कधी आला, त्यावेळेस काय तुमची त्यांची बातचीत झाली ते आमच्या चॅनलच्या. दादा आम्ही पक्ष 1999 जेव्हा पक्ष स्थापन झाला तिथपासूनही दादांशी आम्ही संपर्कात होतो. त्याच्यानंतर 99 नंतर माझ्या वाटते सचिन भाऊ आपल्याकडे आमदार आले. भाऊंबरोबर काम करण्याचा एक वेगळाच अनुभव होता. म्हणजे मी सचिन भाऊबरोबर प्रामाणिकतेने काम केलं होतं. पण वॉटर मीटर गटर आणि जी काही तुमच्या बिल्डिंगमध्ये कुठल्याही प्रकारची जी कामं असतात ती सचिन भाऊंशिवाय मला वाटत नाही की एक काम काय असतं आमदाराचं ते भाऊंनी दाखवून दिलं त्या वर्षामध्ये. आम्ही भयंकर त्याबरोबर भाऊंबरोबर त्यावेळेस होतो. भाऊंनी एवढा कामाचा त्यावेळेस सपाटा केला होता की प्रत्येक तुम्हाला 121 बिल्डिंग घ्या कुठेही तुमच्या स्लम डिपार्टमेंट घ्या कुठेही घ्या स्लम वसाहती घ्या काही प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाल तिथे भाऊंचं काम होतं. त्यावेळी ते काम बघत बघतच हा आम्ही हा हा आतापर्यंत त्या ते मोठे विचाराने झालेलो आम्ही आहोत. प्रेरित झालो. पहिला आम्ही आणि कालांतराने कसं शिवडी वळली एक झाल्यामुळे भाऊ आले. मग स्वाभाविक आम्हाला भाऊ बरोबर सचिन भाऊ बरोबर काम करण्याचा तो योगच आला. पण भाऊंची ती कामाची क्रेज आणि सचिन अय्यर एक ब्रँड होता. आजही त्या माणसाला आपला सॅल्यूट आहे कारण काय त्याच्याबरोबर दिवस काढलेत आम्ही. आणि काय काम असतं आमदाराचं ते हे त्यावेळेस सचिन भाऊंनी दाखवून दिलं. म्हणजे कुठला असं एक वसाहत नसेल की भाऊंचं तिथे काम नाही. आणि भाऊंसारखी मेमरी मी बघितली नाही बाबा कोणाची. म्हणजे तुम्ही यार त्यांना म्हणजे कुठलंही त्यांना सांगा ते बरोबर लक्षात ठेवण्याने तुम्हाला कुठच्या वेळेला काय मला बोलायचं. आजही आम्ही एका कुठल्याही असं रॅन्डम कार्यक्रमाच्या ठिकाणी जरी भेटलो किंवा रस्त्यातही भेटलो तरी ते आदरपूर्वक जय भीम करणार. आणि काय निखिलजी म्हणजे अगदी नाही, आम्ही नाही. फार लहान त्यांच्या समोर पण आजही ते नावासकट आम्हाला ओळखतात, नावानुसार सचिन आम्हाला भाऊंचं ओळखतात. कसं होतं प्रत्येक कार्यकर्त्याच्या कौटुंबिक ह्याच्यामध्ये त्यांचा हे सहभाग असायचा. त्यात हा माझा कार्यकर्ता याचे भाऊ कोण वडील कोण हे सगळं त्यांना तोंडपाठ असायचं बरोबर. प्रत्येक कार्यक्रमाला ते जातीने तेव्हा हजेरी लावायचे आणि भयंकर लोकसंपर्क त्यांनी जमवलं होतं त्यावेळेस. म्हणजे त्यांचे चाहते होते लोक. आजही आणि त्यांची काम क्रेज आहे. करण्याची जी त्यांची पद्धत आहे ती वाखाणण्याजोगी आहे. आणि मी तर म्हणतो सचिन अय्यर हे सचिन भाऊ हा सीएमच्या क्वालिटीचा माणूस आहे. कारण मी त्यांच्यावर 15 वर्ष काम केलं काढलेली काम. हुशारीच्या तुम्हाला त्या बाबतीत माहितीच आहे, तुम्हाला त्यांचे गुण हुशारीच्या माहिती आहेत. बाबतीत सचिन अय्यर आदरणीय सचिन अय्यरजी हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या पदाच्या लायकीचा माणूस आहे. तो हे मी ठामपणे तुम्हाला सांगू शकतो. खरंय खरंय. भगवंत काही कालांतराने ते राष्ट्रवादी सोडता नाही आम्हाला पण दुःख झालं. त्यांनी आता ते त्यांनाच माहीत त्यांनी का सोडली ती. पण त्यांचे व्यक्तिगत ते असेल त्यांचं पर्सनल मी जाऊ शकत नाही. पण भाऊ राष्ट्रवादीत असताना एक राष्ट्रवादीची ताकद होती हे मान्य करायला पाहिजे वर्ल्डमध्ये. खरंय ज्या दिवशी भाऊंनी सोडलं त्या दिवशी ताकद विखुरली गेली. आजही आम्हाला एकांतात असताना आम्ही मैत्रीमध्ये गप्पा मारतो ते आम्हाला ते सचिन अय्यर भाऊंच्या वेळचे दिवस आठवतात की आमची 15 वर्ष भाऊंबरोबरची जी खरंय ताकद खरंय. तो कार्यकर्त्यांना मिळालेला एक बळ हे आजही आम्हाला जाणवतं. मला सांगा दादांच्या सोबत अजित दादांच्या सोबतचा तुमचा पहिला संबंध कधी आला आणि त्यावेळेस तुमच्याशी काय त्यांची बातचीत झाली? दादा म्हणजे कधी कालांतराने कुठलेही प्रश्न असतील तर दादांकडे जाण्याचा योग यायचा आम्हाला. पण जातीने विचारपूस करायचे दादा कधी अगदी. आता लास्टची गोष्ट गेली म्हणजे आपलं पुनर्विकास झाला. आपला पुनर्विकास झाला. BDD त्याच्या चाळींचा. चावी वाटपाचा कार्यक्रम सुद्धा अनायसे म्हणजे परमेश्वर कृपेने दादांच्या हस्तेच मला चावी मिळाली. हा. आणि मी चावी घेत असताना दादांनी मला आदरपूर्वक विचारलं राजा भाऊ तुम्ही इथे राहता का या बिल्डिंग म्हणजे या बीडीडी या इथे राहिलात का तुम्ही. हे त्यांना माहित नव्हतं. तर त्यांनाही तो आनंद झाला आणि योगायोग ते पण मला बोलले योगायोग आहे माझ्या हातून तुम्हाला चावी मिळते. खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला ज्या दिवशी दादांचं असं झालं त्यावेळी मला आजही माझा स्टेटस मी त्यांचा ठेवलेला आहे. मला खूप वाईट वाटलं की एक काम करणारा माणूस होता. सकाळी 5 वाजल्यापासून त्या माणसाची सुरुवात व्हायची. प्रत्येक जाती धर्माला तो घेऊन जात होता. खरंय आणि आज काळाची गरज होती. दादा आज हवे होते. खरंय. तसं बघायला गेलात तर कार्यकर्ता पोरका झालाय. आम्हाला अंतःकरणपूर्वक वाईट वाटतं की दादांनी आम्हाला शेवटच्या ह्याच्यात घडवलं. काय असेल तर दादा जातीने फोन करायचे काय बोललं ना मला अडचण आहे तर दादा जातीने फोन करायचे काय असेल तर. आमची पोकळी भरून न येणारी आहे दादा गेल्यामुळे. आणि कुठेतरी गेल्याच महिन्यात आम्हाला असं वाटत होतं की चर्चा चालू आहे एक होईल एक होतंय चांगलं आहे. आणि दादांची सुद्धा प्रामाणिक इच्छा होती की सगळे एक झाले पाहिजे. कारण काय झालं कार्यकर्ते विखुरले घेते डिवाइड झाले सगळे.
पण एकत्र आल्या असते तर एक कार्यकर्त्यांची ताकद वाढली असती. दादांची शेवटची इच्छा आहे, ती परमेश्वराचरणी प्रार्थना आहे की दोन्ही एकत्र व्हावेत, सर्व नेत्यांना सुबुद्धी होऊ आणि सर्व एकत्र हो, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. ही दादांना ती खरी आदरांजली होईल खरं आहे. एक झालं तर. आता या ठिकाणी मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावरती आपण आहोत. मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तितका चांगला परफॉर्मन्स दिलेला नाहीये. अगदी बोटावरती मोजणे इतके नगरसेवक पुणे मुंबई महानगरपालिकांमध्ये आलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक मुंबईचे पदाधिकारी, एक वरळीतून एक तुमचं नेतृत्व तुम्ही काम करता, एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून या सगळ्या परिस्थितीकडे कसं बघता आणि तुम्ही पुढे? निखिलजी, मला असं वाटतं की हे इलेक्शन जे आता चर्चा चालू आहे ना एकत्र होण्याची, ती इलेक्शनच्या आधी झाली असती ना तर किमान 10-15 नगरसेवक आमचे जरूर असते, दोन्ही एकत्र असते तर. आणि माझी तरी प्रामाणिक इच्छा होती की बाबा या दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येऊन निवडणूक लढवावी, किमान आपल्याला सन्मानाची वागणूक तरी मिळाली असती. आज दोघं विखुरले गेल्यामुळे काय झालंय, त्यांनी आम्हाला किंमत दिली आणि ह्यांनी आम्हाला किंमत दिली नाही. पण ते जर दोन एकत्र असते ना तर या लोकांनी आमची किंमत केली असती आणि कार्यकर्त्याला बळ मिळालं असतं. कारण आज जे पवार साहेबांकडे आहेत, अजितदादा, ते एकत्र आले असते तर जिथे 25 कार्यकर्ते होते तिथे 50 झाले असते आणि उमेदवाराला पण होप्स वाढले असते. त्यामुळे आता काय झालं, दोघंही डिवाइड झाल्यामुळे कार्यकर्ते विखुरले गेलेले आहेत. कार्यकर्तेच नाहीत तुमच्याकडे. आणि भीतीपोटी समोरच्याने आमचं म्हणणं मांडलं, ऐकलं असतं, आम्ही बार्गेनिंग पॉवरने त्यांच्यावर भांडू शकलो असतो, आम्हाला एवढे सीट पाहिजेत. पण समोरच्याने कळले दोन डिवाइड झालेले असल्यामुळे यांचं अस्तित्वच नाही मुंबईत. काय खरं, तेच जर एकत्र होऊन लढले असते तर आज चित्र वेगळं असतं. किमान आमचे दोन्ही एकत्र असते तर आमचे 10-15 नगरसेवक 100% असते. मला सांगा, आता जे झालं ते झालं, दादा आपल्यात नाहीयेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकीकरणाचा जो काही विषय असेल ते तुमच्या पक्षाचे पक्षश्रेष्ठी आणि शरद पवार पक्षाचे पक्षश्रेष्ठी तो निर्णय घेतीलच. पण आता या घडीला मुंबई महानगरपालिकांमध्ये जे प्रश्न प्रलंबित लोकांचे आहेत ते सोडवण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट आणि अजित दादा पवारांचा जो गट आहे, त्या दोन्ही पक्षांच्या वतीनं तुम्हाला काय वाटतंय कार्यकर्ता म्हणून की कशा पद्धतीनं काम करणं फार महत्वाचं आहे? मला असं वाटतं निखिलजी की आता लवकरात लवकर ह्या दोन्ही पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. कार्यकर्ता तुटला गेलेला आहे, तुम्हाला प्रामाणिक सांगतो. निवडणुकीचे रिझल्ट बघितले, आमच्या बोलू नये, उमेदवाराला हार्डली आमची उमेदवार डिपॉझिट पण नाही त्यांचं हे झालं. त्यामुळे आज त्यांची खरी गरज आहे, तुम्ही एकत्र या. आणि तुमची मी तर म्हणतो की पूर्वीपासून आहे ना राष्ट्रवादीने मुंबईकडे लक्षच दिलं. माझ्या या मुलाखतीच्या माध्यमातून मी विनंती करतो आमच्या नेत्यांना, आता तुम्ही मुंबईकडे लक्ष द्या. दादांची इच्छा होती मुंबईकडे, म्हणजे मुंबईमध्ये हे करायची, पण ते आज आपलेच बिचारे नाहीत. पण हे आता येणाऱ्या काळात नेत्यांनी मुंबईकडे प्रामाणिक लक्ष देऊन राष्ट्रवादी संघटना इथे कशी वाढेल, इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याला तुम्ही तालुकाध्यक्षाला बळ द्या, जिल्हाध्यक्षाला बळ द्या, त्यानंतर वॉर्ड अध्यक्षाला बळ द्या. जेव्हा ह्यांना तुम्ही बळ द्याल त्यावेळी तो पक्ष तुमचा वाढणार. यासाठी तुम्हाला वरच्या नेतृत्वाने खालच्या नेतृत्वाला बळ दिलं पाहिजे, तरच तुम्ही घराघरात पोहोचू शकता. पण त्याच्या आधी दोघांचं विलिनीकरण होणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही दोघंही डिस्ट्रीब्यूट राहिलात, डिवाइड राहिलात तर काही नाही, कार्यकर्त्याचं कच्चीकरण होते बस. त्यासाठी तुम्हाला एकत्र यायलाच पाहिजे आणि आलात तरच येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादीचं अस्तित्व आहे, नाहीतर ते आणखी कमी कमी होत जाणार. निखिलजी, सर्वप्रथम मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि तुमच्या चॅनलला, या नवीन चॅनलला तुम्ही शुभेच्छा देतो. आणि विशेष तुमचे आभार का मानतो की हे चॅनल सुरू केल्यानंतर तुम्ही माझी प्राधान्याने इथे मुलाखत, आणखी इथे बरेचसे नेते आहेत वरळीमध्ये, पण आपुलकीने माझ्यासाठी तुम्ही वेळ काढून आणि मला प्राधान्य दिलं त्या मुलाखतीसाठी, माझं नाव घेतलं, माझं नाव सुचवलं, त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभार मानतो. आणि तुमच्या नवीन चॅनलला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि या तुमच्या चॅनल कडून मी आवाहन करतो आमच्या राष्ट्रवादी पक्षाला, अजितदादांच्यासाठी तरी तुम्ही एक व्हा, ही काळाची गरज आहे.
राष्ट्रवादी टिकवायची असेल तर आपल्याला एक होणं गरजेचं आहे. तीच दादांना खरी श्रद्धांजली. मंडळी, मुलाखतीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची जी भावना आहे आणि आता दिवंगत अजितदादा पवार आपल्यामधून निघून गेल्यानंतर जी एक पोकळी तयार झालेली आहे, पोकळी भरून काढण्यासाठी, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत आहेत की नाही आणि येणाऱ्या काही निवडणुकांमध्ये यांचं एकत्र येऊन निवडणुका लढण्याचं काय नियोजन आहे की नाही, हे बघणं फार महत्त्वाचं आहे. तुर्तास आपण इथेच थांबूया. आपल्यासोबत होते मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गटाचे राजाजी भोसले यांनी आपल्याला वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली. त्याबद्दल निखिल चव्हाण ओरिजिनल या आपल्या युट्यूब चॅनलच्या वतीने त्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. अशाच मुलाखती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.